आताच्या लेक्चरला आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे, ज्याचं नाव आहे इंटरनल एनर्जी. आता खऱ्या अर्थानं हा थर्मोडायनामिक्स टॉपिकला काय होतो, स्टार्ट होतो. याच्या अगोदर जे सगळं होतं ते बेसिकमध्ये होतं. ते बेसिकसुद्धा इम्पॉर्टंट आहे. मात्र ते बेसिक जर तुम्ही प्रिपेअर केलं तर खऱ्या अर्थानं आता टॉपिकला या ठिकाणी सुरुवात होते. तर कोणता पॉईंट आपल्याला बघायचा, इंटरनल एनर्जी अँड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता काय असतं बघा, नेमकं इंटरनल एनर्जीला सुरुवात करायच्या अगोदर समजा फॉर एक्झाम्पल आपण बीकर एखादा घेतला. हा बीकर आहे आणि ह्या बीकरमध्ये मी वॉटर घेतलं. बीकरमध्ये काय घेतलं, वॉटर घेतलं. आणि हे वॉटर माझी काय सिस्टीम आहे. आणि ह्या वॉटरमधली मला टोटल एनर्जी फाइंड आउट करायची. काय करायचं आहे, या वॉटरमधली मला टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. तर ह्या वॉटरमध्ये जी काय टोटल एनर्जी आतमध्ये जी असणार ती टोटल एनर्जी फाइंड आउट करणं एवढं इझी नसतं किंवा ते फाइंड आउट करताच येत नाही. म्हणजे आजपर्यंत आपल्याला कोणत्याही सिस्टीममधली इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं पॉसिबल झालेलं नाही. का पॉसिबल झालेलं नाही बघा, तर काय असतं, समजा मला याच्यातली टोटल एनर्जी काढायची असेल, वॉटरमधली काय काढायची असेल, टोटल एनर्जी. तर वॉटरमध्ये जे काय मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्समध्ये व्हायब्रेशन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशनल एनर्जी बघायला मिळेल. परत त्याच्यामध्ये रोटेशन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला रोटेशन एनर्जी पण बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असे कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, म्हणजे ते कायनेटिक मोशनमध्ये असतात. याचा अर्थ त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी पण असणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल एनर्जी, असे म्हणजे भरपूर एनर्जीचे फॉर्म काय असतात त्या मॅटरमध्ये स्टोअर असतात किंवा आतमध्ये प्रेझेंट असतात. आणि ह्या सगळ्या फॉर्मची ज्यावेळी आपण बेरीज करणार त्यावेळी त्याच्यामधले आपल्याला काय मिळणार आहे, टोटल एनर्जी मिळणार आहे. आणि ती जी टोटल एनर्जी असते एखाद्या सबस्टन्समध्ये, ती टोटल एनर्जी म्हणजे त्याच्यामधली कोणती एनर्जी म्हणायचं आहे, इंटरनल एनर्जी म्हणायचं. म्हणजे आपण इंटरनल एनर्जी म्हणजे काय म्हणू शकतोय, टोटल स्टोअर्ड एनर्जी प्रेझेंट इन सिस्टीम. एखाद्या सिस्टीममध्ये प्रेझेंट इन सिस्टीम, एखाद्या सिस्टीममध्ये जी काय टोटल एनर्जी प्रेझेंट आहे किंवा स्टोअर आहे त्या एनर्जीलाच काय म्हणायचं आहे, इंटरनल एनर्जी. आणि ती इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं इझी नाही किंवा फाइंड आउट करताच येत नाही. काय म्हटलं मी, ते इंटरनल एनर्जी किती त्याचा अमाऊंट आहे ते फाइंड आउट करता येत नाही. का, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म असतात. व्हायब्रेशनल असते, रोटेशन असते, कायनेटिक असते, पोटेन्शियल असते, ट्रान्सलेशनल असतं, थर्मल एनर्जी असते, अजून खूप एनर्जीचे फॉर्म असतात जे आपल्याला माहीत सुद्धा नाही. असे भरपूर सगळे एनर्जीचे फॉर्म जेव्हा आपण एकत्र करणार, त्या सगळ्या फॉर्मची ज्यावेळी आपण काय करणार, बेरीज करणार. ती बेरीज केल्यानंतर आपल्याला कशाची किंमत मिळते, त्याच्या सबस्टन्समध्ये स्टोअर असलेल्या एनर्जीची व्हॅल्यू मिळते. आणि तीच एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी असते, इंटरनल एनर्जी असते. त्यामुळे असे भरपूर फॉर्म त्याच्यामध्ये असतात. त्यातले आपल्याला काही ठाऊक आहेत, काही ठाऊक नसणार आहेत. कारण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स असणार, त्याची एनर्जी, रिपल्शन फोर्स असेल त्याची एनर्जी, अशी भरपूर आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म बघायला मिळतील. त्या सगळ्यांची टोटल ज्यावेळी आपण घेणार त्यावेळी त्या सबस्टन्समधली स्टोअर फॉर्ममधली एनर्जी आपल्याला मिळू शकते. त्यामुळं या सगळ्या फॉर्मची एनर्जी ॲक्युरेट फाइंड आउट करणं पण पॉसिबल नसतं. आणि आतापर्यंत तशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं काय झालेलं नाही, टेक्निकसुद्धा डेव्हलप झालेलं नाही जेणेकरून टोटल एनर्जी फाइंड आउट करता येईल. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या सबस्टन्समध्ये स्टोअर असलेली जी काय टोटल एनर्जी असते त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, इंटरनल एनर्जी. आणि दुसरी गोष्ट लक्षात कोणती ठेवायची, ही इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं पॉसिबल नाही. मग आता हा इंटरनल एनर्जीचा आपण या टॉपिकमध्ये स्टडी कशासाठी करतो. आता बघा, त्याचा स्टडी आपण कशासाठी करतो. समजा मी एक सिस्टीम घेतली, या सिस्टीम मधले आपल्याला काय करायचं, इंटरनल एनर्जी काय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. त्याच्या अगोदर ही जी काय इंटरनल एनर्जी आहे ही डिनोट केली जाते कॅपिटल यू. कशाने दाखवलं जातं, कॅपिटल यू हे याचं नोटेशन आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंटरनल एनर्जी हे एक स्टेट फंक्शन आहे. हे काय, इट इज ए स्टेट फंक्शन. कशाला आपण म्हणतो स्टेट फंक्शन, जी प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, एखाद्या सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे, स्टेट फंक्शन म्हणायचं. तसं इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे आणि ती डिनोट कशाने केलं जातं, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. आता बघा, या ठिकाणी सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमची सुरुवातीची इंटरनल एनर्जी फॉर एक्झाम्पल किती असेल, U1 असेल.
Q1 आपल्याला ठाऊक नाही. Q1 आपल्याला ठाऊक नाही, कारण मी आताच म्हटलं इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं शक्य झालेलं नाही. आत्तापर्यंत कोणत्या सबस्टन्सची टोटल इंटरनल एनर्जी फाइंड आउट करण्याचं कोणतंही टेक्निक निघालेलं नाही. त्यामुळे इंटरनल एनर्जी आपण फाइंड आउट करू शकत नाही. त्यामुळे इथं मी सिस्टीम घेतली. सिस्टीममध्येची सुरुवातीची इंटरनल एनर्जी म्हणजे इनिशियल इंटरनल एनर्जी मी किती कन्सिडर केली? U1 केली. आणि मी काय केलं, ह्या सिस्टीममध्ये 40 किलो जूल काय केलं, 40 किलो जूल एवढी हीट याच्यामध्ये काय केली मी ॲड केली. 40 किलो जूल एवढी हीट काय केली याच्यामध्ये ॲड केली. आणि हीट हा सुद्धा काय एक एनर्जीचा फॉर्म आहे, ज्या अर्थी ही एनर्जी किंवा हीट ह्या सिस्टीममध्ये गेली. याचा अर्थ काय, सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय झालेली असणार आहे, इन्क्रीज झालेली असणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ती इन्क्रीज होऊन कितीपर्यंत पोहोचली, U2 पर्यंत पोहोचली. आता U2ची व्हॅल्यू सुद्धा मला काय करता येणार नाही, फाइंड आउट करता येणार नाही. U2 म्हणजे काय, त्या सिस्टीमची फायनल स्टेट मधली इंटरनल एनर्जी. U1 सुद्धा मला फाइंड आउट करता आला नाही. U2 सुद्धा मला फाइंड आउट करता येत नाही, कारण का मगाशी म्हटलं काय, तर इंटरनल एनर्जी जी असते ते वेगवेगळ्या एनर्जीचे फॉर्म एखाद्या सिस्टीममध्ये जे प्रेझेंट असतात त्या सगळ्यांची ज्यावेळी आपण काय करतो, सम घेतो, बेरीज घेतो, तेव्हा आपल्याला काय मिळते, टोटल इंटरनल एनर्जी मिळते. आणि प्रत्येक फॉर्मची एनर्जी फाइंड आउट आपल्याला ॲक्युरेटली करणं पण पॉसिबल नाही. आणि आतापर्यंत त्याच्यामुळं टोटल इंटरनल एनर्जी काढणं सुद्धा पॉसिबल झालेलं नाही. त्यामुळे इथं U1 आपल्याला माहीत असणार नाही, U2 सुद्धा आपल्याला माहीत असणार नाही. मात्र आपण एक डेफिनेटली या ठिकाणी सांगू शकतो. काय सांगू शकतोय, U1 पेक्षा U2 ची व्हॅल्यू 40 किलो जूलनं काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. काय म्हटलं मी, आपल्याला U1 ची व्हॅल्यू माहीत नाही, कारण टोटल इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं आजपर्यंत पॉसिबल झालेलं नाही. त्याचा अर्थ ही सुद्धा इंटरनल एनर्जी आपल्याला माहीत असणार नाही. मात्र U1 पेक्षा U2 कितीनं इन्क्रीज झालाय हे आपण या ठिकाणी काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. याचाच सरळ सरळ अर्थ काय, आपल्याला जरी टोटल इंटरनल एनर्जी मिळत नसेल तरी आपण त्या ठिकाणी काय काढू शकतो, इंटरनल एनर्जी मध्ये झालेला चेंज आपल्याला फाइंड आउट करता येतो. तर तो चेंज आपण कसा करू शकतो, ही फायनल इंटरनल एनर्जी दॅट इज U2, त्याच्यातून आपण मायनस काय केलं, इनिशियल इंटरनल एनर्जी दॅट इज U1. तर अशा वेळी आपण डेफिनेटली काय करू शकतोय, डेल्टा U मीन्स काय, चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला काढता येतं. काय म्हणशील मी, आता कोणत्याही सिस्टीमची आपण टोटल इंटरनल एनर्जी कधी फाइंड आउट करू शकत नाही, मात्र आपण त्या इंटरनल एनर्जी मधला चेंज फाइंड आउट करू शकतो. कसं लिहिलेलं मी त्या ठिकाणी इक्वेशन, जर आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी काढायची असेल तर डेल्टा U हे कसं काढू शकतोय, फायनल इंटरनल एनर्जी म्हणजेच U2 आणखी इनिशियल इंटरनल एनर्जी U1. मग हा नेमका चेंज काढायचा कसं, समजा ही मी सिस्टीम घेतली, ही सिस्टीम घेतलेली आहे. सिस्टीमची सुरुवातीची काही ती इंटरनल एनर्जी असेल दॅट इज U1. आता याच्यातली इंटरनल एनर्जी समजा मला इन्क्रीज करायची असेल तर मी दोन प्रकारे करू शकतो, इन्क्रीज किंवा डिक्रीज काही करता येतं आपल्याला, दोन प्रकारे करू शकतोय. समजा याच्यातली मला इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायची तर ती कशी करता येईल, समजा मी याच्यामध्ये काय केलं, Q एवढी हीट याच्यामध्ये मी ऍड केली, किती, Q एवढी हीट याच्यामध्ये जर का मी ऍड केली तर याच्यातली इंटरनल एनर्जी काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. किंवा दुसरी गोष्ट कोणती, समजा याच्यावर मी W एवढं जर का वर्क केलं, किती W एवढं जर का वर्क केलं, म्हणजे सिस्टीमवर जर का वर्क झालं तर सुद्धा त्या सिस्टीम मधली इंटरनल एनर्जी काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. म्हणजेच प्लस W, प्लसचा अर्थ वर्क डन ऑन दी सिस्टम. म्हणजे अशा पद्धतीने मी सिस्टीम मधली इंटरनल एनर्जी इन्क्रीज करू शकतो. किंवा समजा मला सिस्टीम मधली इंटरनल एनर्जी डिक्रीज करायची, ती कशी डिक्रीज करता येईल, समजा मी याच्यातून सिस्टीम मधून Q एवढ्या फॉर्म मध्ये एनर्जी बाहेर रिलीज केली, बाहेर काढून टाकली, तर त्याच्यातली Q एवढ्या फॉर्म मधली एनर्जी डिक्रीज होणार. किंवा सिस्टीम कडून जर का सराउंडिंग वर वर्क डन जर झालं, सिस्टीम कडून सराउंडिंग वर जर काय आलं वर्क डन झाले तरी सुद्धा सिस्टीम मध्ये काय होते, इंटरनल एनर्जी डिक्रीज होऊ शकते. याचा अर्थ काय, जर आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी काढायची असेल तर आपण त्या ठिकाणी Q आणि W या दोघांचा उपयोग करून आपण इंटरनल एनर्जी मधला चेंज काढू शकतो. म्हणजेच
जरी आपल्याला टोटल इंटरनल एनर्जी फाइंड आउट करणं पॉसिबल नसेल तरी सुद्धा आपण काय करू शकतोय, इंटरनल एनर्जी मधला चेंज आपल्याला फाइंड आउट करता येतो. हे आपण कसं समजून घेऊ शकतोय बघा. समजा मी तुमच्याजवळ आलो, मी तुम्हाला 100 रुपये दिले. तुमच्याजवळ अगोदर किती रुपये आहेत मला माहित नाही. मी तुमच्याजवळ 100 रुपये दिल्यानंतर तुमच्याजवळ किती रुपये झाले हे सुद्धा मला माहित नाही. मात्र मी तुम्हाला 100 रुपये दिल्यामुळे मला एक डेफिनेटली माहित आहे की मी तुम्हाला 100 रुपये दिल्यानंतर तुमच्याजवळ पहिल्यांदा जे काही रुपये होते त्याच्यापेक्षा 100 आता ते झालेले आहेत, वाढलेले आहेत. सेम तसं इथं सुरुवातीची इंटरनल एनर्जी आपल्याला माहित नसते, नंतरची इंटरनल एनर्जी माहित नसते. मात्र त्या दोन इंटरनल एनर्जी मधला डिफरन्स आपल्याला डेफिनेटली माहित असतो. तो डेफिनेटली जो आपल्याला त्याच्यातला डिफरन्स काढायचा आहे तो आपण डिफरन्स कसा काढू शकतो, तर मगाशी म्हटलं तसं जी काय इंटरनल एनर्जी चेंज होणार असते एखाद्या सिस्टीम मध्ये, ती कोणत्या फॉर्म मध्ये चेंज होते, एक तर त्याच्यामध्ये चेंज झालेले हीट किंवा त्या सिस्टीम मध्ये झालेलं वर्क. ह्या दोघांवरून आपण काय करू शकतोय, त्याच्यामध्ये बदललेली इंटरनल एनर्जी काढू शकतो. आणि हेच जे इक्वेशन आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं, कोणतं, डेल्टा यू, दॅट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हेच काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन आहे. हे स्मॉल चेंज असेल तर कसं लिहिलं जातं बघा, स्मॉल चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डी यू. डी लिहिले की समजायचं तो स्मॉल चेंज आहे, आणि डेल्टा लिहिले की त्याचा अर्थ कम्प्लीट चेंज. स्मॉल चेंज जर का इंटरनल एनर्जी मधला आपल्याला काढायचा असेल तर हाच फॉर्म्युला किंवा हेच इक्वेशन परत कसं लिहिलं जातं, डी क्यू प्लस डी डब्ल्यू. तर या दोन इक्वेशनच काय म्हटलं जातं, हे काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे काय इक्वेशन्स आहेत. आता हे प्लस येणार का मायनस येणार हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यावेळी कसं लक्षात ठेवायचं, जर काय झालं त्या सिस्टीम मध्ये हीट ऍब्झॉर्ब झाली, आपण हे पहिले साइन कन्व्हेन्शन मध्ये आपल्याला झाले, सिस्टीम मध्ये जर काय हीट ऍब्झॉर्ब झाली तर ते हीट कशामध्ये घ्यायची, क्यू मध्ये घ्यायची. सिस्टीम मधून हीट जर बाहेर पडली तर ती कशामध्ये घ्यायची, मायनस मध्ये घ्यायची. सिस्टीम वर वर्क झालं कुणाकडून, सराउंडिंग कडून, तर ते कशामध्ये घ्यायचं, प्लस मध्ये घ्यायचं. आणि सिस्टीम कडून वर्क झालं तरी कशामध्ये घ्यायचं, मायनस मध्ये घ्यायचं. जेच याप्रमाणे इथं तुमचं प्लस मायनस जे काही येईल त्या पद्धतीने घेऊन तुम्ही काय करू शकताय, चेंज इन इंटरनल एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करता येतं. अतिशय सिम्पल आहे आणि हेच काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. हे खूप इम्पॉर्टंट, याला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पुढे हे वापरायचं आहे. त्यामुळे हे इक्वेशन कसं घ्यायचं आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. त्यामुळे एक इथं आपल्याला एक्सप्लेन झालं की जरी आपल्याला टोटल इंटरनल एनर्जी त्या सिस्टीमची फाइंड आउट करणं पॉसिबल नसेल तरी सुद्धा आपण एक मात्र करू शकतो डेफिनेटली, काय तर त्या इंटरनल एनर्जीमध्ये झालेला जो काय चेंज आहे तो चेंज आपण काढू शकतो. कारण एखाद्या सिस्टीममध्ये बदलणारी किंवा चेंज होणारी इंटरनल एनर्जी ही एकतर हीटच्या फॉर्ममध्ये चेंज झालेली असते किंवा वर्कच्या फॉर्ममध्ये चेंज झाली असते. त्यामुळे वर्क आणि हीट या दोघांच्या जर व्हॅल्यू आपल्याला ठाऊक असतील तर अशा ठिकाणी आपण डेफिनेटली काय करू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. हे झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि त्याच्यामध्ये त्याचं इक्वेशन. त्याचबरोबर याच्यामध्ये फर्स्ट लॉचे 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत. कशाचे, फर्स्ट लॉचे 3 स्टेटमेंट. हे फर्स्ट लॉचं काय, फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर्म मध्ये फर्स्ट लॉ असा लिहिला जातो आणि त्याची स्टेटमेंट काय काय येतात. फर्स्ट लॉचे स्टेटमेंट्स, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ युनिवर्स. कशाची, युनिवर्सची टोटल इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्सची टोटल इंटरनल एनर्जी कायम कशी असते, कॉन्स्टंट असते. हे फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट, आता मी डायरेक्ट इथे यू लिहितोय, इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. कोणते, आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. जर कोणत्या टाईपची सिस्टीम असेल, आयसोलेटेड म्हणजेच काय, सराउंडिंग पासून पूर्णपणे ती सेपरेट केलेली सिस्टीम आहे. आयसोलेट म्हणजे जी कुणाशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसते अशी एखादी सेपरेट केलेली जर का सिस्टीम असेल
तर अशा सिस्टम म्हटलं तर आयसोलेटेड सिस्टीम, तर अशा आयसोलेटेड सिस्टीमचे इंटरनल एनर्जी सुद्धा काय असते, कॉन्स्टंट असते. आणि तिसरी गोष्ट कोणती, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट पण करता येत नाही, आणखीन म्हणजे निर्माणही करता येत नाही आणि नष्ट सुद्धा करता येत नाही. बट पण काय होतं, इट कॅन कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर. एका फॉर्म मधून आपण काय करू शकतो, त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज करू शकतो. मात्र एनर्जी आपण काय करू शकत नाही, क्रिएट पण करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. हे झालं कशाबद्दल, इंटरनल एनर्जी. किन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन, त्याचे असणारे ही 3 स्टेटमेंट. ही स्टेटमेंट आपल्याला थिअरीसाठी विचारले जातात किंवा MCQजला सुद्धा ही स्टेटमेंट येऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे.